यानंतर बुलेटिनमध्ये महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया। जनतेनं ज्यांना नाकारलं ते जनादेशाला नाकारतात। देवेंद्र फडणवीसांचं राहुल गांधींना लेखानंच प्रत्युत्तर। काँग्रेसच्या काळात 26 पैकी 25 निवडणूक आयुक्त काँग्रेस सरकारनं थेट निवडले। मोदी सरकारपेक्षा मनमोहन सिंग सरकारमध्येच मतदार वाढले। फडणवीसांचा दावा तर राहुल गांधी उगाच जुने मुद्दे उकरत असल्याचीही टीका। राहुल गांधींनी निवडणुकीसंदर्भात केलेले आरोप बिनबुडाचे असल्याचं निवडणूक आयोगाकडून स्पष्टीकरण। आरोप बिनबुडाचे असतील तर महाराष्ट्रातील मतदार यादी जाहीर करा। राहुल गांधींकडून पुन्हा एकदा निवडणूक आयोगाला प्रति आव्हान। मशीन रिडेबल मतदार यादी आणि महाराष्ट्रातील मतदान केंद्रांचे 5 वाजल्यानंतरचं सीसीटीव्ही फुटेज तात्काळ जाहीर करा। राहुल गांधींची निवडणूक आयोगाकडे मागणी। राहुल गांधींजवळ पुरावे असतील तर त्यांनी सादर करावे। राहुल गांधींनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत केलेल्या विधानावर प्रफुल्ल पटेल यांची प्रतिक्रिया। काँग्रेसकडून 12 जूनला मशाल मोर्चा। राहुल गांधींच्या निवडणूक फिक्सिंगच्या आरोपांनंतर काँग्रेस महाराष्ट्रात मशाल मोर्चा काढणार। पंतप्रधान नरेंद्र मोदी लष्करी गणवेशात राजकीय प्रचारात दंग असून त्यांच्या भक्तांनी लष्करी गणवेशातले मोदींचे फोटो वापरून राजकारण सुरू केले। त्यामुळे पराक्रम नक्की कोणी केला असा सामनातून सवाल। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मातोश्रीवर शिवसेनेच्या निरीक्षकांची आज महत्त्वपूर्ण बैठक। विभागनिहाय जबाबदाऱ्यांचा आढावा घेतला जाईल। मनसेच्या केंद्रीय समितीची बैठक पुढे ढकलली। शाखाध्यक्ष आणि उपशाखाध्यक्ष संदर्भातील मनसेची बैठक आता 12 जूनला होणार। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणं ही काळाची गरज। गजानन कीर्तीकरांचं वक्तव्य तर दोघांनी एकत्र यावं असं बाळासाहेबांना वाटायचं। ठाकरे बंधू एकत्र येण्यावर कीर्तीकरांचं विधान। राज ठाकरेंनी पत्रकारांची फिरकी घेतली। बैठकीनंतर पत्रकारांनी कुठे निघालात असं विचारलं असता मातोश्रीवर चाललो असं राज ठाकरेंनी मिश्किल उत्तर दिलं। नंतर स्पष्टही केलं आपल्या बहिणीकडे चालल्याचं। पांडुरंगाची इच्छा असेल तर आषाढीपर्यंत अजित पवार आणि सुप्रियाताई एकत्र येतील। अमोल मिटकरींचं मोठं वक्तव्य। फक्त पक्षाच्या मेळाव्यापर्यंत वाट बघा मिटकरींचं विधान। अमोल मिटकरींच्या वक्तव्यावर सुनील तटकरे नाराज। मिटकरींनी जपून वक्तव्य करावं। पक्षातील एखाद्या वरिष्ठांनी एकदा भूमिका मांडली की त्यावर बोलण्याची गरज नाही। तटकरेंचा मिटकरींना सल्ला। धारावी पुनर्विकासा विरोधात ठाकरेंच्या सेनेचं उद्या मुंबईत आंदोलन। आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली लढा आपल्या मुंबईचा टॅगलाईन अंतर्गत आंदोलन। धारावी प्रकल्पासाठी कुर्ला मदर डेअरीची जागा दिल्याच्या निषेधार्थ आज वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वात जनआक्रोश आंदोलन। नेहरू नगर ते मदर डेअरी दरम्यान मोर्चा। सामाजिक न्याय विभागाचं सरकारचं एटीएम कार्ड। वर्षा गायकवाडांची सरकारवर टीका। आदिवासी आणि मागासवर्गीयांच्या हक्कांचा निधी पळवणाऱ्या सरकारचा धिक्कार। गायकवाडांची एक्सपोज। लाडक्या बहिणींमुळे राज्य संकटात। पगारापासून विकास कामांपर्यंत सगळ्यावर याचा परिणाम। संजय गायकवाड यांच्याकडून सरकारला घरचा आहे। कोणी कितीही ताकद दाखवली तरी सगळ्यांचा बाप मुख्यमंत्रीच। धाराशिव जिल्हा नियोजन समितीतील कामांच्या स्थगितीच्या मुद्द्यावर बोलताना नितेश राणेंचा इशारा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावर। सकाळी 11 वाजता औंधमधील ऊर्जा विकास अधिकरणाच्या ग्रीन इमारतीचं उद्घाटन करणार। उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर। सकाळी 10 वाजता तांदुळवाडी इथं कार्यक्रमाला उपस्थित राहणार। शरद पवार आज संध्याकाळी 5 वाजता बारामतीत माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांशी संवाद साधणार। विशाळगडावर आज उरूस होणार। प्रशासनानं परवानगी नाकारली असली तरी कुर्बानीला हायकोर्टाची परवानगी। हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्यानं एसआरपीएफच्या तुकड्या तैनात। मिठी नदी घोटाळा प्रकरणी डिनो मरियासह 7 जणांना समन्स। पुढच्या आठवड्यात चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स। ईडीकडून मुंबई आणि केरळ राज्यातील कोची त्रिसूर येथील एकूण 18 ठिकाणांवर छापे। मिठी नदी गाळुपचा घोटाळ्यात ईडीची कारवाई। 7 लाखांची रोकड जप्त तर 22 बँक खाती आणि डीमॅट अकाउंटमधील 1,25,00,000 कोटी गोठवले। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील फरार आरोपी झिशान अख्तर कॅनडा पोलिसांच्या ताब्यात असल्याची सूत्रांची माहिती। बनावट पासपोर्टच्या आधारे कॅनडात तो गेला होता। पश्चिम रेल्वे मार्गावरती आज सकाळी 10:30 ते 3:30 या कालावधीमध्ये चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान मेगा ब्लॉक। विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं करण्यासाठी ब्लॉक। आज मध्य रेल्वेच्या विद्याविहार आणि ठाणे स्थानकादरम्यान मेगा ब्लॉक। सकाळी 8 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत हा ब्लॉक असेल। आज हार्बर मार्गावर पनवेल आणि वाशी स्थानकादरम्यान ब्लॉक। सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत ब्लॉक। ब्लॉक कालावधीत सीएसएमटी पनवेल बेलापूर अप आणि डाऊन लोकल रद्द करण्यात येणार। सध्या 6 पदरी असलेला मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग आता थेट 10 पदरी होणार।
येत्या 10 दिवसात यासंबंधीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवला जाईल. देशभरात मागच्या 24 तासात कोरोनाचे आणखी 4 बळी, मृतांची संख्या 59 वर. सध्या देशामध्ये 5,755 सक्रिय कोरोना रुग्ण. 12 जूनपासून पावसाचा जोर आणखी वाढणार. येत्या 5 ते 6 दिवसात मेघगर्जनेसह वादळी पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा अंदाज. पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणी पातळीत वाढ होण्यास सुरुवात. 4 धरणं मिळून 18.70% पाणीसाठा. गेल्या वर्षीच्या तुलनेत आजच्या दिवशी 4% जास्त पाणीसाठा. नाशिकच्या येवला तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी. अनेक ठिकाणी घरावरचे पत्रे उडाले तर झाडंही उन्मळून पडल्याच्या घटना. छत कोसळल्यानं जनावरही जखमी. पिंपरी चिंचवड शहरात दमदार पावसामुळे हिंजवडी परिसरातले रस्ते पाण्याखाली. काही ठिकाणी दुचाकीही वाहून गेल्या. हिंजवडी फेज 2 मधील रायन स्कूल परिसरात पावसामुळे पाणी साचलं. नालेसफाईची कामं वेळेत झाली नाहीत का? सुप्रिया सुळेंचा एक्स पोस्ट करत प्रशासनाला सवाल. खासदार सुप्रिया सुळे आज सकाळी 9:30 वाजता बारामती, इंदापूर आणि दौंड दौऱ्यावर. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करणार. गडचिरोली तेलंगणा सीमेवरील गोदावरी नदीमध्ये 6 मुलं बुडाली. अद्याप त्यांचा शोध लागलेला नाही. रायगडच्या गोरेगावमध्ये पावसाळी पर्यटनासाठी आलेल्या रत्नागिरीच्या तरुणाचा नदीत बुडून मृत्यू. खोल पाण्याचा अंदाज न आल्यानं ही दुर्घटना घडली आहे. रायगडच्या दिवेआगर समुद्र किनाऱ्यावर प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत प्रस्तावित पर्यटन मार्केट सुविधा उपलब्ध होणार. प्रकल्पाच्या माध्यमातून स्थानिक पर्यटनाला नवी दिशा मिळेल. खासदार सुनील तटकरेंकडून विश्वास व्यक्त. धाराशिवच्या उमरगा तालुक्यातील जकेकूरवाडी गावामध्ये एक गाव एक रंग राहू संघ संकल्पना. संपूर्ण गावातील घरांना ग्रामपंचायत कार्यालयाकडून मोफत रंग देण्यात आला असून एकतेचं प्रतीक म्हणून हा नाविन्यपूर्ण उपक्रम. 99व्या साहित्य संमेलनासाठी साहित्य महामंडळाची पुण्यामध्ये आज निर्णायक बैठक. संमेलनाच्या ठिकाणावर निर्णायक चर्चा होण्याची शक्यता. एकनाथ शिंदेंनी जळगावमधील किडनी ट्रान्सप्लांटसाठी मुंबईला येणाऱ्या महिलेला मदत केली. स्वतःच्या विमानातून उपचारासाठी मुंबईत आणलं. तुळजाभवानी मंदिरात पंकजा मुंडेंकडून स्वच्छता मोहीम तर प्लास्टिक न वापरण्याचंही पंकजा मुंडेंचं आवाहन. आषाढी एकादशी पार्श्वभूमीवर 27 जूनपासून पंढरपूरचा विठ्ठल रुक्मिणी मंदिर 24 तास खुलं राहणार. मंदिर प्रशासनाची माहिती. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात 15 जूनपासून टोकन दर्शन व्यवस्था प्रायोगिक तत्वावर सुरू. टप्प्याटप्प्याने टोकन संख्येत वाढ. भाविकांची प्रतीक्षा कमी होणार. अकोल्यात काँग्रेसला मोठा धक्का. माजी महापौर मदन भरगड अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार. 12 जूनला अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश होणार. भंडारात मेळाव्यातून वामनराव चटप यांचा राज्यकर्त्यांना इशारा. राज्याचं आर्थिक दिवाळं आणि 7 लाख कोटींचं कर्ज दाखवत स्वतंत्र विदर्भाची जोरदार मागणी. जालन्यामध्ये ठाकरेंच्या सेनेचा टाळ मृदुंग आणि पारंपरिक वाद्य वाजवत सरकारविरोधात आंदोलन. निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना दिलेली आश्वासनं पूर्ण न केल्यानं ठाकरे सेना आक्रमक. अहिल्यानगरमधील कृषी विभागातील लिपिकांकडून विविध मागण्यांसाठी कामबंद आंदोलन. मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन असंच सुरू राहणार. लिपिक संघटनेच्या जिल्हाध्यक्षांचा सरकारला इशारा. ठाण्यामध्ये टोईंग व्हॅन संदर्भात नागरिक आक्रमक. वाहतूक विभागाच्या कार्यालयाबाहेर टोईंग व्हॅन विरोधात चक्काजाम. अहमदाबादमध्ये क्राईम ब्रांचची टीम गुन्हेगाराला पकडण्यासाठी पोहोचली. यावेळी गुन्हेगाराची शोले स्टाईलनं उडी मारण्याची पोलिसांना धमकी. गुन्हेगाराला मोठ्या शिताफीनं पोलिसांनी पकडलं. भंडाऱ्याच्या साकोलीत 50 पेक्षा जास्त जणांना विषबाधा. लग्नाच्या जेवणातून विषबाधा झाल्याची माहिती. जालन्यातील तडीपार वाळू माफियाकडून एकाला मारहाण. या प्रकरणी गोंदी पोलिसात गुन्हा दाखल. नाशिकच्या येवला तालुक्यातील विसापूरमध्ये जमिनीच्या वादातून 2 गटात तुंबळ हाणामारी. या घटनेत 10 जण गंभीर जखमी. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. पुण्यातील रांजणगावमध्ये जळलेल्या अवस्थेत सापडलेल्या महिलेची 2 मुलांसह हत्या. अनैतिक संबंधातून हत्या केल्याचं उघड. पोलिसांकडून आरोपीला अटक. रायगडच्या दिघी मसाळा माणगाव राष्ट्रीय महामार्गावर पिकअप गाडीचा अपघात. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं गाडी गटारात जाऊन पडली. कोणतीही जीवितहानी नाही. कोल्हापुरातील ज्योतिबाच्या घाटात चारित्र्याच्या संशयावरून पतीकडून पत्नीची हत्या. आरोपीचं पोलिसांकडे आत्मसमर्पण. नांदेडच्या शिवणी गावात गोठ्याला लागलेल्या आगीमध्ये शेतकरी राजेश रेड्डी यांचं 2 लाखांचं नुकसान. शेती साहित्य जळून खाक. गावकऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्योजकाच्या मुलाला भरधाव कारची धडक. जखमी तरुणाला मदत करण्याऐवजी कारमधील चौघांकडून मारहाण. या प्रकरणी दारूच्या नशेत असलेल्या चौघांविरोधात तक्रार दाखल.
गुजरातच्या बसमधून महाराष्ट्रात बोगस बियाणांची तस्करी, अक्कलकुवा बस स्थानकात कृषी विभागाच्या कारवाईत 1.5 लाख किमतीचं बोगस बियाणं जप्त. अंधेरीत ऑनलाईन क्लिनिंग फ्रॉडचा धक्कादायक प्रकार, एका महिलेची क्लिनिंग सर्व्हिसच्या नावाखाली 99,000ची ऑनलाईन फसवणूक, अज्ञात आरोपीविरोधात ओशिवरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. लातूरच्या उदगीरमध्ये बकरी ईदच्या दिवशी गायीची कुर्बानी, पोलिसांकडून 1 जण ताब्यात, 3 गोवंशांची सुटका. छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यातून 7 दुचाकी चोरणाऱ्या 3घांना अटक. बीडमधून दुचाकी विक्री करत असताना पोलिसांनी आरोपीला रंगेहात पकडले. उजनी धरणाला जलपर्णीचा विळखा, जलपर्णीमुळे पाणी प्रदूषण वाढण्यासोबतच शेतकरी आणि मच्छीमारांच्या व्यवसाय आणि आरोग्यावर गंभीर परिणाम. पालघर जिल्ह्यातील अवकाळी पावसानंतर झालेल्या नुकसानासाठी राज्य सरकारकडून 2,70,00,000चा निधी मंजूर, पालकमंत्री गणेश नाईक यांच्या प्रयत्नांना यश. एक छोटासा ब्रेक घेतोय बुलेटिनमध्ये. या बातम्यांसह पाहत रहा एबीपी माझा.